नमस्कार. आपल्या सर्वांना कल्पना आहेच की मी गेल्या 20 वर्षाहून अधिक काळ आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये बौद्धिक अक्षम म्हणजे मतिमंद मुलांसाठी कार्य करत आहे. हे कार्य करत असताना आपला मुख्य उद्देश आपल्या बौद्धिक अक्षम म्हणजे 18 वर्षापुढील मुलांचा सांभाळ या उद्देशाने आपण आपली संस्था सुरू केली आणि त्या अनुषंगाने आज मी आपल्या शिवनेरीच्या पायथ्याशीच असलेल्या येणेरे गावामध्ये या मुलांचा सांभाळ करत आहे. हे काम करत असताना मला एक असा अनुभव आला की आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या आजूबाजूच्या गावांमध्ये अनेक दिव्यांग बांधव आहेत की ज्यांना आपल्या कामाची ओळख तर आहे, परंतु बऱ्याच लोकांना हेच कल्पना नाही की आपल्या या मतिमंद मुलांचं किंवा बौद्धिक अक्षम मुलं असतील, अंध असतील, कर्णबधिर असतील किंवा इतर काही शारीरिक व्यंग असणारी मुलं आहेत, तर त्यांना असं वाटतं की आपल्याला काही शासनाच्या सुविधा मिळायला हव्या, तर त्यासाठी ते लोक माझ्या संपर्कात येतात. परंतु मी जेव्हा त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलणं केलं किंवा त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळी लक्षात आलं की या मुलांकडे किंवा बऱ्याच अगदी 30 ओलांडलेल्या किंवा 40च्या जवळपास आलेल्या अनेक दिव्यांग बांधवांकडे स्वतःचं दिव्यांगाचं जे प्रमाणपत्र असतं तेच नाही आहे. आणि म्हणूनच गेल्या आठवड्यापासून आपण आपल्या दिव्यांग कला विकास केंद्राच्या या संस्थेच्या माध्यमातून आपण या मुलांचे मोफत प्रमाणपत्र काढून देत आहोत, बनवून देत आहोत किंवा त्यांना अगदी औंध हॉस्पिटलला घेऊन जाण्यापर्यंत आपण त्यांना सगळ्या आपल्या सुविधा उपलब्ध करून देत असतो. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की जर आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये, मित्रपरिवारामध्ये किंवा आपल्या गावामध्ये कोणी जर दिव्यांग बांधव असेल तर या व्हिडिओच्या शेवटी मी माझा नंबर देत आहे, तर कृपया आपण तो नंबर शेअर करावा आणि ज्यांना कुणाला हे प्रमाणपत्र काढावयाचे आहे त्यांनी आपल्या संस्थेशी संपर्क साधावा. धन्यवाद.